नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट बघायला भेटणार आहे. या अपडेटमध्ये आपण ₹1500 हप्ता न येण्याचं कारण व तो ₹1500 हप्ता पुन्हा कसा मिळेल याबाबतची अपडेट आणि सोबत ई-के-वाय-सी ही कशी करायची याबाबतची अपडेट बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून ठेवा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे बघू शकता ₹1500 हप्ता जो न मिळण्याचं जे कारण आहे, तर इथं जी ई-के-वाय-सी व्हेरिफिकेशन समस्या येत आहे. जसं की ई-के-वाय-सी पूर्ण नाही केली किंवा चुकीच्या जी माहिती आहे ती भरल्या गेल्यामुळे जी ई-के-वाय-सी आहे ती होल्डवरती आहे. जेणेकरून मित्रांनो, लाडक्या बहिणींना जास्त काळजी करायची गरज पडणार नाही. मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, तुम्हाला कधीपर्यंत हा हप्ता भेटणार आहे. आता ई-के-वाय-सी बाबतची जी अपडेट आहे, आता आपली ई-के-वाय-सी डिसेंबर 31, 2025 पर्यंत पूर्ण करायची होती आणि ज्यांनी पूर्ण केली त्यांना पण हे काही पैसे मिळाले नाही. आता त्यांनी काय केलंय, चुकीची माहिती भरली किंवा एखाद्या सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळं ही ई-के-वाय-सी आहे ती होल्डवर गेलेला आहे. त्यांचा जो हप्ता आहे तो बँकेमध्ये आणखी जमा झाला नाही. याचं जे कारण आहे, जे तुमचं डीबीटी समस्या येत असेल, आधारला बँक अकाउंट हे लिंक नसेल, एन-पी-सी-आय, डीबीटी सीडिंगमध्ये अडचण असेल, याच्यामुळे पण तुमचे जे पैसे आहेत ते होल्डवरती गेलेलं आहे. तर आता तुम्हाला याच्यावरती सोल्युशन पण पुढे सांगणार आहे. तो अगोदर मित्रांनो, जे निवडणुकीचा कालावधी आहे याचा परिणाम पण याच्यावरती झालेला आहे. जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते आले नाही आणि जी ई-के-वाय-सी केली होती त्यांनी, त्यांचे पण जे पैसे आहे होल्डवरती गेलेले आहेत. आता काय झालंय, ई-के-वाय-सी आपण केली, पण आता निवडणुका आल्यामुळे जे मॅनपॉवर लागते किंवा जे डाटा आहे तो व्हेरिफाय करण्यासाठी टाइम लागतो, तो टाइम भेटला नाही. त्याच्यामुळे पण हे जे पैसे आहे पुढे ढकललेले आहे. तुम्हाला थोडी पण काळजी करायची गरज नाही लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो. लवकरच तुमचे पैसे जमा होतील. ई-के-वाय-सीची जी समस्या आहे ती सोडवल्या जाईल. तर मी याबाबतच्या अपडेट पुढे घेऊन येणार आहेत. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. या व्हिडिओला लाईक आणि सेव्ह करून ठेवा.